विधानसभा निवडणुकीसाठी संभाजी आरमार संघटनेने सोलापूर शहर मध्य विधानसभेचे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPIA महायुतीचे उमेदवार देवेंद्र राजेश कोठे यांना जाहीर पाठिंबा दिला। उमेदवार देवेंद्र कोठे यांनी संभाजी आरमारच्या कार्यालयास भेट देऊन अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांच्याशी सविस्तर चर्चा केली। यावेळी उमेदवार देवेंद्र कोठे म्हणाले, संभाजी आरमार ही धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या विचारांवर युवकांचे संघटन करीत जाज्वल्य राष्ट्रप्रेमी कार्य करणारी संघटना आहे। यावेळी संभाजी आरमारचे अध्यक्ष श्रीकांत डांगे म्हणाले, सोलापूर शहरामध्ये राष्ट्रीय विचार टिकला पाहिजे, हिंदुत्व टिकले पाहिजे। देव, देश, धर्म कार्य करणारा उमेदवार म्हणून देवेंद्र कोठे यांची प्रतिमा आहे। त्यामुळेच संभाजी आरमार संघटनेतर्फे देवेंद्र कोठे यांना पाठिंबा देण्यात येत आहे, असेही श्री डांगे यांनी सांगितले। या प्रसंगी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, गजानन जमदाडे, सागर सांगवी, सागर ढगे, संतोष कदम, सोमनाथ मस्के, सुधाकर करणकोट आदी उपस्थित होते। तारखेला कमळाच्या बटनापुढे म्हणजे देवेंद्र दादाला एवढं मत द्यायचं काम करायचं आहे। आज जर आपण मत दिलं तर उद्या आपण सेफ होणार आहे। त्यामुळे जास्त काही आपल्याला करायचं नाही आणि या ठिकाणी उभारलेला प्रत्येक कार्यकर्ता मला खात्री आहे की तुम्ही 100 मतं गोळा करण्याच्या ताकदीचे किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त आहेत। कारण आज आपण प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवलंय, उद्यापासून किंवा आतापासून याच्या पूर्वी देखील आपण सगळ्यांना सांगितलंय की आपल्याला देवेंद्र दादाला मतदान करायचं आहे। देवेंद्र दादा आपल्याला भेटले काय नाही भेटले काय हा विषय घेऊ नये, तर 20 तारखेला त्यांना मतदान करणं आणि 23 तारखेला त्यांना निवडून आणणं ही आपली जबाबदारी आहे। 23 तारखेनंतर आपली जी काही कामं असतील ते नक्कीच पूर्ण होतील। छोटी मोठी कामं करायला संभाजी आरमार काल पण सक्षम होती, उद्या पण आहे आणि भविष्यात पण राहणार आहे। पण जी गोष्टी राज्याच्या लेवलच्या असतील, आपल्या आवाक्याच्या बाहेरच्या असतील, त्या करण्यासाठी आपल्याला हक्काचा एक माणूस विधानसभेमध्ये पाहिजे। आणि माझ्या 15-20 वर्षाच्या सामाजिक जीवनाच्या अनुभवावरून सांगतो की तो हक्काचा माणूस देवेंद्र दादा आहे। आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो, सोलापूर शहरामध्ये बरेच राजकीय पुढारी नगरसेवक झालेत, पण एकमेव वेगळा माणूस गुरुशांत दुत्तरगावकर दादा आहेत। आणि गुरुदादा कधीच चुकीच्या माणसाच्या पाठीशी उभं राहणार नाही याचा मला विश्वास आहे। त्यामुळं या माणसाकडे बघून, देवेंद्र दादाकडे बघून तुम्ही सगळ्यांनी म्हणजे वेगवेगळे भूलथापा देणार आहेत, वेगवेगळे प्रयोग या मतदारसंघामध्ये होणार आहेत की तुम्ही मतदान फक्त शाही लावा, पैसे घेऊन जावा, असल्या कुठल्याच भूलथापानं पडू नका। 200-500 रुपयामध्ये तुमचं भवितव्य विकू नका। हे तुम्ही विकणार नाही, पण तुम्ही आपल्या परिसरामध्ये जाऊन सांगा, आपल्या लोकांना सांगा। आणि येणाऱ्या 20 तारखेला ज्या लोकांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलंय त्यांच्यापेक्षा किमान 5000 जास्त मतांनी तरी देवेंद्र दादा निवडून आले पाहिजेत। अशा पद्धतीचं नियोजन आपण सगळेजण मिळून करूयात आणि 23 तारखेनंतर हक्काने भांडून देवेंद्र दादांकडून काम करून घेऊयात। 23 तारखेला पहिला सत्कार देखील संभाजी आरमारचाच असेल। आज गुरुवार आहे, माझा औदुंबर झाड आहे, स्वामींचे भक्त आहेत, त्यामुळे मी असा ठाम त्यांना विश्वास देतो आणि त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर व्हावा इतकीच आई जगदंबेचरणी स्वामीचरणी प्रार्थना करतो। आणि त्यांच्या विजयामध्ये संभाजी आरमार निश्चितपणे मोलाची कामगिरी बजावेल असा देखील ठाम विश्वास देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।